पुणेपासून 60 किलोमीटरवरती असणारा लोहगड विसापूर जोड किल्ला हा आता प्रत्येकांना माहितीच असेल। तर आजचा आपला टार्गेट विसापूर किल्ला असणार आहे। विसापूर किल्ल्यावरती लोहगड वाडीतून कसं जायचं आज आपण हे पाहणार आहोत। तसेच या किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य 2 बेस विलेज आहेत, तेही आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। मी तुमचा होस्ट रोहन फनसे। तर आज आपण भेट देणार आहोत विसापूर किल्ल्याला। तर मी थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करेन। हा माझा पहिला व्लॉग आहे। कुठे कसं नियरेस्ट स्टेशन कोणतं, कसं यायचं, काय ते कंप्लीट गाईड मी करणार आहोत। तर विसापूर किल्ला पुणेपासून 60 किलोमीटर व मुंबईपासून 120 किलोमीटर आहे। विसापूर किल्ल्याला येण्यासाठी सर्वात आपल्याला मळवली स्टेशन इथे यावे लागते। विसापूर किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला शेअरिंग ऑटो किंवा शेअरिंग टॅक्सी उपलब्ध आहेत। पावन मावळात मोडणारा विसापूर किल्ला खंडाळा घाटाचं रक्षण करण्यासाठी बांधला गेला होता। तसं या किल्ल्यावरती जाण्यासाठी मुख्य 2 बेसिक विलेज आहेत, एक पाटणगाव आणि दुसरं लोहगडवाडी। तर आज आपण लोहगडवाडीपासून विसापूर फोर्टला कसं जायचं हे पाहूया। विसापूर किल्ला हा जवळ असणाऱ्या लोहगडला जोडलेला आहे। लोहगडवर असलेली हा चिखलाची पायवाट थेट आपल्याला गडाच्या पायथ्यापर्यंत घेऊन जाते। ही चिखलाने मळलेली पायवाट आपल्याला थेट गडाच्या पायथ्याजवळ असलेल्या पायऱ्यांजवळ नेऊन पोहोचवणार। थोड्याच पुढे आल्यानंतर मळलेली वाट झाल्यानंतर आपल्याला हा कच्चा रस्ता बघायला मिळेल।
गडाच्या पायथ्याला सापांची व प्राण्यांची माहिती दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांचं नाव घेऊन आम्ही ट्रॅकला सुरुवात केली. विसापूर किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळ पावळ डोंगर रांगेवर वसणारा किल्ला आहे. गडाच्या दुसऱ्या बाजूने म्हणजेच पाटण गावावरून 2 ते 2.5 तास लागतात, पण लोहगडवाडीतून अर्धा तासातच आपण गडावर जाऊन पोहोचतो. या जंगलाच्या पायवाटेवरून समोर जात असताना आपल्याला निसर्गाची सुंदरता बघण्यासारखीच असते. गडावर जात असताना एकेरी मार्ग असल्यामुळे चुकण्याचा काही प्रश्नच येत नाही. जात असतानाच पावसाचे चांगलेच वातावरण झालेले, म्हणून आम्ही गडाच्या दिशेने लवकर जायचा प्रयत्न करत होतो. जे कोणी नवखे ट्रेकर्स असतील त्याने एकट्याचा इकडे विचार करूच नका, कारण की येताना खूप असं एकदम शांत वातावरण आणि खूप जंगली वाट आहे. काहीच करणार नाही, काहीच समजणार नाही, हरवायचे चान्सेस असतील तुमचे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता गड स्टार्ट केलेला. गडाच्या पहिल्या बाजूला येऊनच आपल्याला हे असं लेक दिसतो आणि हे छोटंसं पाण्याचा टाका आहे. हा पाण्याचा टाका हौद बोलतात त्याला. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे पुरातन काळातली काहीतरी लिपी आहे. पण तुम्ही टाकं बघू शकता, खूप प्राचीन टाका आहे, खूप जुनं टाका आहे. सध्या आता माती गेलेली आहे. ह्याला अजून संवर्धन केलं तर हे खूप अजून भारी टाके होणार आहे. पावसाच्या टायमाला हे फुल गच्च भरलेलं असतं. छोटं टाकं पाहायला मिळेल. टाकाच्या थोडेच पुढे येताना आपल्याला ही धबधब्याची सुंदर अशी वाट बघायला मिळेल. पाऊस न असल्याच्या कारणाने इथे सध्या पाणी नाहीये. पावसाच्या टायमाला इकडे खूप जोराने पाणी वाहत असते. जितकाच किल्ला भारी आहे तितकंच किल्ल्यावर जायची ही वाट पण अतिशय सुंदर आहे. तुम्ही जे नवीन ट्रेकर्स असतील त्यांना मी सजेशनच देईन, तुम्ही पाटण मार्ग येऊ शकता जिकडे स्टेज आहेत, कारण की इकडून थोडा डिफिकल्ट आहे. आणि जे नवीन ट्रॅकर्स आहेत त्यांना तर मी तिकडूनच सजेशन करेन, कारण की इकडे पावसाच्या वेळात खूप ताप होऊ शकतो. कारण की सगळे बघा हे ओढे दगड बिगड आलेले खाली, तर तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाणार आहे. त्यांना मी सजेस्ट करू शकतो पाटण मार्ग आहे. तिकडून पण ज्याला होल आपला गड एक्सप्लोर करायचा आहे तेही करू शकतात. बघू शकता ही किल्ल्याची तटबंदी आहे. आणि आपल्या ह्या उजव्या बाजूला बघू शकता हा बुरुज आहे. हा लोहगडच्या साईडला असणार हा बुरुज आहे. आणि इकडे हा किल्ल्याची तटबंदी. तर आपण पुढे एक्सप्लोर करूया, बघू आता त्याची अवस्था काय. थोडा पाऊस पण चालू झालेला आहे, लवकरात लवकर वरती जायचा प्रयत्न करू. गडाचं शांत रूप असं कधी रौद्र रूप मध्ये बदलेल असं. गडावर गेल्यानंतर अचानक मुसळधार पाऊस आणि वारा सुरू झाला. खूप दुःख पण आलेले.
गडावर आपल्याला आल्यावरती एक धान्य भंडार असे बघायला भेटेल. पूर्वीच्या काळात हे धान्य भंडार असे काही असायचे. धान्य भंडाराची कलाकृती पाहून मी आश्चर्यचकित झालो. म्हणजेच पूर्वीच्या काळात कोणतीही टेक्नॉलॉजी नसून सुद्धा असे बारीक कोरीव काम करणे कसे शक्य असू शकते. पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता हे असे धान्य कोठार, ज्यात आता सध्या तुडुंब पाणी भरलेलं आहे. बघू शकता 2 धान्य कोठार आहेत. आता माती आणि पाणी जाऊन पूर्ण बुजलेले आहेत. हा एक आणि हा दुसरा. आता सध्या अंधारामुळे काय दिसणार नाही. हा बघा, हा दुसरा आणि असं धान्य कोठार आहे. पहिल्याच्या टायमाला इथे धान्य स्टोअर करायचे असं म्हणलं आता. आणि त्याचे तुम्ही डिझाईन बघू शकता. 1 ते 1.5 तास वेट केल्यानंतर आम्हाला गडावरती काही असे सुंदर व्ह्यू बघायला मिळेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. सर्वीकडे धुकाची चादरच पसरून गेलेली. आता धान्य कोठाराच्या वरती येऊन उजव्या बाजूला असणाऱ्या आपण महादेव मंदिराला एक्सप्लोर करूया. महादेव मंदिराकडे जाताना आपल्याला अशी मळलेली पायवाट बघायला मिळेल. कोणी चुकू नये म्हणून मळलेल्या पायवाटेच्या बाजूला दोन्ही साईडला दगडे लावलेले आहेत. गडावरील आपल्या आजूबाजू सोडून समोरचं काहीच दिसत नव्हतं. एवढं धुक्याची चादर पसरलेली. तुम्ही बघू शकता असे वाटेच्या दोन्ही बाजूला दगडे लावून वाटेची खूण अशा प्रकारे दाखवली गेलेली आहे. पाच ते 10 मिनिटाच्या वॉकिंग नंतर आपल्याला असेच समोर 2 झाडे भेटतील. एक राईट साईडला वरती रोड गेलेला आहे गडावर आणि एक लेफ्ट साईडला. आपण लेफ्ट साईडचं घेऊन खाली येतो आणि आपल्याला महादेव मंदिराकडे जाताना ती वाट दिसते.
थोडेच पुढे आल्यानंतर आपल्याला असं सुंदर असं महादेवाचे मंदिराचे दर्शन होते. गडावर असलेलं हे महादेवाचं मंदिर आणि सुंदर असं वातावरण बघण्यासारखंच आहे. महादेव मंदिराच्या बाजूला असं एक पाण्याचं छोटंसं टाकं बघायला भेटेल. चला आता मंदिराचं दर्शन घेऊया. गडाच्या समोरील खाली बाजूला येतानाच आपल्याला असा हा मोठा टाका बघायला भेटेल. टाक्याच्या बाजूला अजून एक मोठं टाका आहे. हे पाण्याने फुल गच्च भरलेले टाके आहेत. मंदिराच्याच डाव्या बाजूने खाली येताना आपल्याला अशा मोठमोठ्या तोफे बघायला भेटतील. त्यातील ही सर्वात मोठी तोफ अजूनही त्या कंडिशन मध्ये आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि त्याच्याच उजव्या साईडला थोडं वरती गेल्यानंतर आपल्याला ही छोटी तोफ अशी बघायला भेटेल. या तोफेचे संवर्धन झाल्यामुळे बघू शकता तुम्ही ही तोफ किती मस्त कंडिशन मध्ये आहे. ह्या तोफेमध्ये एक गोळाही ठेवलेला दिसेल तुम्हाला. गडाची काही माहिती तुम्हाला दुसऱ्या भागात बघायला मिळणार. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.